नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सदनात चर्चेला सुरुवात. विरोधक आक्रमक तर सरकारचा पलटवार. कथित चिक्की घोटाळा प्रकरणी राज्य सरकार आणि पंकजा मुंडे यांना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस. पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवरील गोळीबाराला भारत देईल सडेतोड उत्तर. परराष्ट्र व्यवहार सचिव एस जयशंकर यांचं प्रतिपादन. भारत झिम्बाब्वे दरम्यान पहिला T20 क्रिकेट सामना आज हरारे इथं. आणि जम्मू काश्मीर इथल्या सोनमर्ग इथं ढगफुटी. अमरनाथ यात्रा काही काळासाठी स्थगित. आता सविस्तर वृत्त. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतची कोणतीही घोषणा न होताही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सदस्य गेल्या 3 दिवसांच्या बहिष्कारानंतर काल शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील चर्चेसाठी विधानसभेत उपस्थित झाले. राष्ट्रवादी काँग्रेसनं पहिल्यापासून कामकाजात सहभाग नोंदवला, मात्र काँग्रेस सदस्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बहिष्कार घातला होता. दुपारनंतर मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चेची सुरुवात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. सरकारकडे आता संवेदना उरलेली नाही, आणखी किती आत्महत्यांची वाट सरकार पाहणार आहे असा सवाल त्यांनी केला. शेतकऱ्यांची मतं घेतली, मात्र त्यांना मदत द्यायची तयारी नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. राज्यातला शेतकरी सध्या सैरभैर झालाय. ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा रडवेला झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी या चर्चेदरम्यान केली. भाजपाचे डॉ संजय कुंटे, शिवसेनेचे शंभूराज देसाई, ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांच्यासह अनेक सदस्यांनी या चर्चेत भाग घेतला. विधान परिषदेतही शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीबाबत चर्चा झाली. सरकारनं वेर पडल्यास कर्ज काढून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केली. युती सरकारनं कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्यामुळेच शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आल्याचा आरोप मुंडे यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांना कर्ज देण्याच्या बाबतीत बँकांनी संवेदनशील होण्याची गरज आहे असं शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला. यावेळी कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकार याबाबत निर्णय घ्यायला तयार आहे, मात्र विरोधक राजकीय हेतूनं शेतकऱ्यांचा प्रश्न हाताळत असल्याचा आरोप केला. म्हाडा आणि MMRDA मार्फत उपलब्ध होणाऱ्या 10,000 सदनिका गिरणी कामगारांना वितरित करण्यासाठी लॉटरीची प्रक्रिया येत्या डिसेंबर महिन्यापासून सुरू करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका निवेदनाद्वारे सभागृहात सांगितलं. अपुऱ्या वीज पुरवठ्याच्या संकटावर मात करण्यासाठी बहुराज्य विद्युत वितरण प्रणाली विकसित करण्यात येणार असून त्यासाठी 8,500 कोटींचा निधी मंजूर केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत दिली. देशामध्ये विविध क्षेत्रात परकीय गुंतवणुकीचा मार्ग अधिक सोपा करण्यासाठी अडचणीचे ठरणारे 295 नियम तसंच कायदे रद्दबातल करण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. थेट परकीय गुंतवणूक आणि अप्रत्यक्ष परकीय गुंतवणूक यांचं विलीनीकरण करण्यात येणार आहे. याबरोबरच लघु आणि मध्यम उद्योगांना वित्त पुरवठा करण्यासाठी ग्रामीण विकास बँकांना 700 कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. ई-न्यायालयाच्या दुसऱ्या टप्प्याला या बैठकीत मान्यता देण्यात आली. देशातल्या 400 रेल्वे स्थानकांचा स्विस चॅलेंज पद्धतीप्रमाणे पुनर्विकास करण्याच्या योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. कथित चिक्की घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं काल महाराष्ट्र सरकार आणि महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना नोटीस जारी केली. अंगणवाडीतल्या मुलांना चिक्की वाटप करण्यावर बंदी घालावी याबाबत दाखल केलेल्या एका जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं ही नोटीस जारी केली. न्यायमूर्ती VM कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं राज्य सरकार आणि पंकजा मुंडे यांच्या व्यतिरिक्त मुख्य सचिव, एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त तसंच 3 चिक्की कारखानदारांनाही नोटीस जारी केली आहे. नोटीस प्राप्त झालेल्या सर्वांनी 20 जुलैपर्यंत उत्तर द्यायचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. चिक्की खरेदीत 206 कोटी रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा तसंच राजकीय स्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी काल मुंबईत पक्षाच्या लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. पावसाळी अधिवेशनादरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून पक्षानं घेतलेल्या भूमिकेची माहिती पवार यांना दिली असल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितलं.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर भाजपावर दबाव टाकत नसल्यामुळे तटकरे यांनी शिवसेनेवरही टीका केली. जम्मूमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून विनाकारण करण्यात आलेल्या गोळीबाराला भारत सडेतोड आणि चोख उत्तर देईल, असं भारताचे परराष्ट्र व्यवहार सचिव एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं. पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी गेल्या 2 दिवसांपासून चर्चा सुरू असून हा गोळीबार बंद करण्याबाबत त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं. पाकिस्तानी हवाई हद्दीत हेरगिरी करणारं भारताचं ड्रोन पाडल्याचा दावाही जयशंकर यांनी फेटाळून लावला. ते ड्रोन भारतीय बनावटीचं नाही आणि भारतीय लष्कराकडे ते उपलब्धही नाही. ते चीनी बनावटीचं असल्याचं दिसून येतं, असं ते म्हणाले. दरम्यान या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काल परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्याबरोबर एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. तत्पूर्वी गृह मंत्रालयात झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवलही उपस्थित होते. अनेक वर्षांपासूनच्या नागालँडच्या राजकीय मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत असून संपूर्ण ईशान्य भागाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं. नागालँडचे मुख्यमंत्री टी.आर. झेलियांग यांच्या नेतृत्वाखालील नागालँडच्या लोकप्रतिनिधींनी काल त्यांची नवी दिल्लीत भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. नीती आयोगाच्या नेतृत्वाखाली 2 दिवसांपूर्वी ईशान्य भारतातल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेतही या भागाच्या विकासासाठी सरकारनं सुरू केलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. नागालँडमधील सर्व नागरिक, विविध नागरी गट शांततेसाठी कटिबद्ध असल्याचं या शिष्टमंडळानं पंतप्रधानांना सांगितलं. धुळे इथं काल भारतीय जनता पार्टीतर्फे कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. महासंघर्ष अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या या मेळाव्याचा शुभारंभ मध्य प्रदेशचे खासदार राकेश सिंग यांच्या हस्ते झाला. भाजपाचे प्रवक्ते गिरीश व्यास यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. भाजपा अभियानांतर्गत देशात 11 कोटी सदस्य झाल्याचं खासदार डॉ. हिना गावित यांनी सांगितलं. महासंघर्ष अभियानातल्या प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचण्याचं भाजपाचं लक्ष्य असल्याचं खासदार राकेश सिंग यांनी स्पष्ट केलं. कोकणातल्या आंबा उत्पादकांसाठी 100% कर्जमाफी करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबा उत्पादकांनी काल रत्नागिरी इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. सत्तेत येण्यापूर्वी सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनं होतं, मात्र सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत आंबा उत्पादकांनी यावेळी घोषणाबाजी केली. गेल्या 5 वर्षात कोकणातल्या आंबा उत्पादकांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत असून सरकारकडून मिळणारी मदत तुटपुंजी आहे. त्यामुळे मदत देताना ती प्रत्यक्ष कर्जदार आणि शेती करणाऱ्यालाच मिळावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 20 दिवसांपासून पावसानं पाठ फिरवल्यानं उगवून आलेलं पीक धोक्यात आलं असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांनी भराभर पेरण्या उरकून घेतल्या. चांगला पाऊस पडत राहील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, मात्र 15 दिवसातच पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलंय. पेरण्याअंतर मशागतीवर शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च केले. पिकांची उगवणही चांगली झाली, मात्र आता पाऊस नसल्यामुळे काही ठिकाणी रोग आणि किडीचाही प्रादुर्भाव वाढलाय. पिकं डोळ्यादेखत करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांना इथे वाटू लागली आहे. पावसाच्या ओढीनं कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड, राधानगरी आणि गगनबावडा या तालुक्यामधील भात रोप लावण खोळंबली आहे. आणखी काही दिवस पाऊस आला नाही तर रोजंदारी करणाऱ्या शेतमजुरांनाही रोजगार मिळणार नाही, त्यामुळे शेतमजूरही चिंतेत आहेत. कागल, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात पावसाचं प्रमाण अगदीच कमी असल्यानं या ठिकाणी पेरण्या खोळंबल्यात, तर ज्या पेरण्या झाल्यात ती पिकं उन्हाने कोमेजू लागलीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे ती दमदार पावसाचीच. पावसामुळे जर पीक आला असते, जर पाऊस लागला असता तर पीक आला असते, आणि पाऊस नाही लागल्यावर पीक कसं येणारच कसं ती. मग शेवट काय म्हणजे खर्च जो आहे आमचा गरिबांचा, मागासवर्गीय वर्गांचा, काय हे सरकारनं म्हणजे ठोक पावलं उचलून कराय, त्याने अनुदान द्यावे आमची इच्छा आहे. 4-5 दिवसात पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवू शकतं. त्यामुळेच मोठ्या आशेने हजारो रुपये खर्चून शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत.
सिंहस्थ कुंभपर्व काळानिमित्त त्र्यंबकेश्वर इथला कुंभनगरीचा परिसर मंत्रघोषांनी निनादला आहे. 12 वर्षांनंतर येणाऱ्या या पर्वानिमित्त या ठिकाणी धार्मिक तसंच सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. यज्ञशाळांमध्ये धूपदीपांच्या दरवळीत वेदमंत्रांचं पठण करण्यात येत आहे. यज्ञशाळेत वेदघोष करून विश्वकल्याण तसंच सुजलाम सुफलाम महाराष्ट्रासाठी आवाहन करत मांगल्य आणि पावित्र्य घेऊन आलेल्या या पर्वात देगा पावसाचं दान असा जागर केला जात आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं काल सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. नीरा नदीत माऊलीच्या पादुकांना ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे मालक आणि विश्वस्तांच्या वतीनं स्नान घालण्यात आलं. या पालखी सोहळ्यात माऊलींच्या पादुका प्रथमच पालखीतून बाहेर काढल्या जातात आणि नीरा नदीच्या दत्तखाटावर या पादुकांना स्नान घातलं जातं. पावसाने दडी मारल्याने नीरा नदीच्या पाण्याची पातळी खालावली होती. मात्र पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वीज धरणातून पाणी सोडण्यात आलं आहे. यानंतर पालखी सातारा जिल्ह्यातल्या लोणंद इथं विसावणार आहे. हरारे इथं आज भारत झिम्बाब्वे दरम्यान पहिला T20 सामना रंगणार आहे. झिम्बाब्वे विरुद्ध एकदिवसीय क्रिकेट सामन्याची मालिका खिशात घातल्यानंतर आता दोन्ही T20 सामने जिंकून दौऱ्याची यशस्वी सांगता करण्यासाठी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ उत्सुक असेल, तर एकदिवसीय मालिका हरल्यानंतर T20 सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा झिम्बाब्वे संघ प्रयत्न करेल. हवामान. देशातील मोठ्या भागात 1 जून ते 15 जुलै दरम्यान सर्वसामान्य ते अतिरिक्त पाऊस झाल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. 1 जून ते 15 जुलै दरम्यान देशात सरासरी 280 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून 371 जिल्ह्यात सर्वसामान्य ते अतिरिक्त पाऊस झाला आहे, तर 238 जिल्ह्यात कमी अथवा तुरळक पावसाची नोंद झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अपुरा पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं याआधीच व्यक्त केला आहे. अमरनाथ यात्रेच्या मार्गावर सोनमर्ग इथं काल झालेल्या ढगफुटीत 15 वर्षांची एक मुलगी मृत्युमुखी पडली असून इतर 4 जण बेपत्ता झाल्याचं वृत्त आहे. ढगफुटीनंतर अमरनाथ यात्रा काही काळ थांबवण्यात आली होती. तसंच श्रीनगर लेह महामार्गही काही काळ बंद होता. अमरनाथ यात्रा मार्गावरील शेषनाग इथं एक पूल खचला आहे. दरम्यान महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाचं सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात आगमन झालं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. सातारा, कराड, वाई, पाटण आणि महाबळेश्वर इथं पावसाला सुरुवात झाली असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत महाबळेश्वर इथं 40, कोयनानगर इथं 35 तर पठारकुंज इथं 60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. येत्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. या काळात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशाराही विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सदनात चर्चेला सुरुवात. विरोधक आक्रमक तर सरकारचा पलटवार. कथित चिक्की घोटाळा प्रकरणी राज्य सरकार आणि पंकजा मुंडे यांना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस. पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवरील गोळीबाराला भारत देईल सडेतोड उत्तर. परराष्ट्र व्यवहार सचिव एस जयशंकर यांचं प्रतिपादन. भारत झिम्बाब्वे दरम्यान पहिला T20 क्रिकेट सामना आज हरारे इथं. आणि जम्मू काश्मीर इथल्या सोनमर्ग इथं ढगफुटी. अमरनाथ यात्रा काही काळासाठी स्थगित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.